गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी श्रीसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी श्रीसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। भगवत कृपेनी महावाक्य या विषयाचं चिंतन आपण करीत आहोत।
विषय कठीण आहे, निर्विवाद. खूप योग्य अधिकार प्राप्ती झाल्यानंतर करावयाचं हे साधन. इतर सर्वांना कृपया म्यूट करावे, ते बोलत नाही आहेत. अतिशय अधिकार प्राप्तीनंतर करावयाचे साधन आहे. बुद्धी अत्यंत सूक्ष्म असावी लागते. अत्यंत शुद्ध आणि शांत बुद्धी या साधनेसाठी लागते. त्यामुळे आपल्याला हे समजत नसेल, आपल्याला हे कठीण वाटत असेल, तर नाउमेद होण्याची आवश्यकता नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला आपला अधिकार अजून वाढवायला हवा. ईश्वराचं प्रेम, म्हणजे ज्याला भक्ती असं म्हणतात, ते पण एक साधन आहे, उत्कृष्ट साधन आहे. आपली समस्या ही असते की आपल्याकडे ना ईश्वराचं प्रेम असतं, ना आपल्याकडे ज्ञान असतं. तर शास्त्र असं सांगतं की अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन नाही चालत, भगवंताची प्राप्ती नाही होत. भगवंताचं प्रेम असेल तर भगवंत त्याला बुद्धियोग देतात, असं वचन आहे भगवंतांचं भगवद्गीतेमध्ये. बुद्धियोगम ददामी. पण मला प्रपंचाचं इतकं प्रेम असतं, मी दिवसभर अखंड प्रपंचाचंच चिंतन करतो. माझ्या प्रेमाचे अनंत विषय असतात. माझं प्रेम अनेक विषयांमध्ये वाटलेलं असतं. मी आणि माझं सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे माझं भगवंतावरती प्रेम नाही. ज्ञानाभ्यास करणे एवढी सूक्ष्म बुद्धी नाही. भगवत प्राप्ती कठीण आहे. हरकत नाही, आपण जेवढं शक्य आहे आपल्याला या जन्मामध्ये करणं, असा विचार करूया. कारण भगवंतांचं तेही वचन आहे, केलेलं काहीही वाया जात नाही. आणि मुळात खरं विचार केला तर पुढच्या जन्माचा आपल्याला विचार करायचा नाहीच आहे. हेची देही हेची डोळा भोगुमुक्तीचा सोहळा, असं ध्येय निश्चित असावं. आणि त्यासाठी आवश्यक ते साधन करण्याची तयारी असावी. त्यालाच तपश्चर्या असं म्हणतात. तपश्चर्या म्हणजे जंगलात जाऊन राहणं, झाडाचा पाला खाऊन राहणं, ही तपश्चर्या नव्हे. संसारात राहून परमार्थ करण्यासाठी जे करावं लागतं ती खरी तपश्चर्या, कारण तिथं रोज परीक्षा होते. असो, मी एवढं प्रास्ताविक कशासाठी बोललो की महावाक्य विषयात आपण चिंतन करतो आहे आणि विषय कठीण आहे या बाबतीत वाद नाही. तो आपण जितका सोपा करून घेणं शक्य आहे तेवढं करतो आहोत. आपल्या बुद्धीच्या समजण्याच्या पातळीवरती जेवढा शक्य आहे. मी पुन्हा म्हणालो, त्याला एक मर्यादा आहे, कारण शेवटी तो शास्त्रीय विषय आहे. पण नाही समजल्या सगळ्या गोष्टी आज, काही बिघडत नाही. समजेल, कालांतराने समजेल. तो माझी जशी जशी बुद्धी माझी शुद्ध होत जाईल, शांत होत जाईल, विषयांची आसक्ती कमी होत जाईल, सूक्ष्म होत जाईल, गोष्टी समजायला लागतात. त्यामुळे आज आपल्या बुद्धीने आपल्याला जेवढं समजतंय, मला जेवढं सांगता येतंय, त्या पद्धतीने आपण या विषयाचा अभ्यास करूया. महावाक्य. ऋग्वेदाच्या ऐतरेय उपनिषदामध्ये आलेलं जे महावाक्य, प्रज्ञानम ब्रह्म, याचा विचार आपण मागील सत्रामध्ये पूर्ण केला. आता हे वाक्य थोडंसं, हे विधान थोडं तारतम्यानेच घ्यावं लागतं, कारण महावाक्याचा विचार पूर्ण केला म्हणजे जे काही आपल्या मर्यादित वेळेमध्ये
आपल्या अल्पमतीनुसार शक्य होतं तेवढा विचार आपण केला. अजून खूप विचार केला जाऊ शकतो अर्थातच, पण एक अंदाज आपल्याला महावाक्याचा यावा. मी जसं मागच्याला बोललो की महावाक्याचं चिंतन म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, त्याच्यावर आधारित जी ध्यान प्रक्रिया असते त्याचं चिंतन काय असलं पाहिजे, काय स्वरूपाचं असलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने तो विचार मला आत्मज्ञानाकडे घेऊन जातो, याचा अंदाज तर निश्चितच या सत्रातून आपल्याला येईल असा विश्वास. प्रज्ञानम ब्रह्म याचा विचार आपला पूर्ण झाला. आपण असं बघितलं होतं की जीवाच्या सूक्ष्म देहाचे जे घटक, तो शब्द मागच्याला मी नव्हता आणला, यावेळेला आणतोय. तो न आणता मी बोललो होतो इंद्रिय म्हणा, प्राण म्हणा, मन म्हणा, बुद्धी म्हणा, सर्व जीवाचा जो सूक्ष्म देह, चार देह आपल्याला माहिती आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, त्यातला जो सूक्ष्म देह, त्याचे हे घटक आहे सर्व. आणि त्यांच्या ज्या वृत्ती, असा आपण शब्द मागच्याला वापरला होता, त्याला संज्ञान, आज्ञान, विज्ञान, मेधा, धृती, 16 वृत्ती बघितल्या होत्या आपण. या सर्वांना प्रज्ञान ही संज्ञा आहे असं उपनिषद सांगतं. उपलक्षणाने या वृत्ती आहेत, मन, बुद्धी, अंतःकरणाच्या साध्या भाषेत बोलूया, वृत्ती आहेत. मग त्यांना उपलक्षणाने प्रज्ञान ही संज्ञा आहे, कारण प्रज्ञान याचा अर्थ कुटस्थ असाही अर्थ आपण बघितला होता. त्यामुळे ही सर्व कुटस्थ साक्षीरूप आत्मतत्वाच्या काय आहेत, या उपाधी आहेत. उपाधीचा विचार आपण मागच्याला केला होता, प्रश्नोत्तरातही जास्त विचार झाला होता. जी असली तरी बिघडत नाही, नसली तरी बिघडत नाही, त्याला उपाधी असं म्हणतात. आपल्या वेळेच्या मर्यादेत सोपी व्याख्या बघूया आणि पुढे जाऊया. उपाधी आहे. ही जी सर्व उपनिषदातली मांडणी आहे की ज्याच्यामध्ये हे सर्व स्वीकारलेलं आहे एका पातळीवरती, की इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, जीव, जगत वगैरे वगैरे, हा जो सर्व प्रचंड पसार आहे, ही जी उपनिषदाची मांडणी आहे याला अध्यारोपाची मांडणी असं म्हणतात. अध्यारोप, आरोप, आरोप केलेला आहे तो, कारण मुळात अनेकत्व नाहीच, एकत्वच आहे. हा मूळ सिद्धांत आहे कोणाचा, उपनिषदांचा आपण विचार करतो आहोत. आणि आपण या गोष्टींचा बद्दल बोलतो तर आहोत आपण, मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं अध्यारोप. ही सर्व अध्यारोपाची मांडणी आहे. कारण अंतिम जो निष्कर्ष आहे त्याच्याकडे जाताना जो एक काही गोष्टींचा स्वीकार केला जातो समजून सांगण्यासाठी, साधना मार्ग सुलभ होण्यासाठी, अध्यारोप. आणि हा जो अध्यारोप असतो, हा जो आरोप त्या तत्वावरती केलेला म्हणूया, तिचं महावाक्य चिंतनाने, ब्रह्म म्हणजेच ब्रह्मविचाराने, महावाक्य चिंतनालाच ब्रह्मविचार असं म्हणतात, त्यांनी त्याचा अपवाद करावा लागतो. अध्यारोप आणि अपवाद ही प्रक्रिया आहे वेदांताची. म्हणजे तरी काय, तर जीवाची म्हणा, चिदाभासाची जी उपाधी, तिचा निराश करून घ्यावा लागतो. ते सर्व ध्यान प्रक्रियावर मी अनेक वेळा सांगतो, ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. अष्टांग योगाचं ध्यान वेगळं, तिथे प्राणायाम आणि त्या शारीरिक क्रियांना काही महत्त्व असतं. हे वैचारिक ध्यान आहे, कारण आज मी जो करतोय तो सर्व अविचार आहे. मी स्वतःला जीव समजतो, हा अविचार आहे. मी स्वतःला कर्ता समजतो, अविचार आहे. मी भोगता समजतो, अविचार आहे. हे जग मी सत्य समजतो, अविचार आहे. म्हणजे अविचाराचा मुकाबला आपल्याला विचारानेच करत जायचा आहे. माझे सद्गुरू परमपूज्य
काका नेहमी सांगतात, विचार हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. मान्यच होत नाही लोकांना. म्हणजे विचार हे साधन आहे हेच मुळात मान्य होत नाही. कारण आपल्या सर्वांना ना करायची खूप सवय लागलेली आहे. काहीतरी करायला सांगा, देवदर्शनाला जायला सांगा, उपवास करायला सांगा, हे करा, ते करा, करा 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 करा. कारण काहीतरी केल्याने काहीतरी होतं, असा व्यवहारातला आपला अनुभव आहे. करण्याला मूल्य पण आहे बरं, नाही तर सांगितलं नसतं. पण त्याला मर्यादा पण आहे. त्या मर्यादेपलीकडे आपल्याला कृती म्हणजे कर्म काही देऊ शकत नाही. विचार विचार साधन आहे, सर्वोत्कृष्ट साधन आहे. तो आपण बघतो आहोत. त्यामुळे निराश करून घ्यावा लागतो या सर्व गोष्टींचा. आणि तो निराश झाल्यानंतर पंचकोशांचा म्हणा, चार देहांचा म्हणा, तो निराश झाल्यानंतर जो निरुपाधिक साक्षी शिल्लक राहतो, त्याच्याशी ऐक्य पावल्यानंतर, दुसऱ्या भाषेत जीवब्रह्मैक्य जाणल्यानंतर, जे महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत, ते काय होतं, हे सिद्ध होतं. हे सिद्ध होतं. आणि या महावाक्याच्या सिद्धीचा जो साधनारूप मार्ग आहे, तो कोणता आहे? तर आपल्या इंद्रियांची जी कार्य आहेत, डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं इत्यादी, किंवा आपल्या बुद्धीला प्रतिक्षणी आकलन होतं, ज्ञान होतं, त्याला ज्ञातृत्व असं म्हणतात. म्हणजे मला कळलं नाही हे सुद्धा कळतं की नाही आपल्याला? कळतं. मला कळलं हे पण कळतं, मला कळलं नाही हे पण कळतं, मला कळलेलं नसून कळल्यासारखं वाटतं हे पण कळतं. तुम्ही कुठल्याही पद्धतीने बोला, कुठल्याही भाषेत बोला, कितीही परम्युटेशन्स करा, कळणं हे सामान्यच आहे. मुद्दा इंद्रियांचे कार्य असो, बुद्धीला प्रतिक्षणी होणारं ज्ञान असो, आपल्या प्राणांच्या हालचाली असो, आपल्या देहातल्या प्राणांच्या हालचाली तर आपल्याला कळतातच. या सर्व ज्या वृत्ती आहेत यावरून काय होतं, तर एकमेव द्वितीय चैतन्याचाच बोध होतो. आणि ते चैतन्यच सर्वांचा आत्मा आहे, असा ऐतरेय उपनिषदाचा प्रस्थापित सिद्धांत आहे. ज्या ऐतरेय उपनिषदाचं प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याचा आपण विचार केला, त्या ऐतरेय उपनिषदाचा सिद्धांत आहे. असं थोडं उजळणीसाठी म्हणून आपण मागच्या वेळेला काय शिकलो त्याचा थोडी उजळणी आपण केली, त्याचा आढावा घेतला. थोडं एक महावाक्य चिंतनासाठी आपली बुद्धी तयार व्हावी, थोडी शांत व्हावी, त्याच्यासाठी आपण सुरुवातीला थोडं नामस्मरणही करतो, जाणीवपूर्वक करतो. ते निदान या चिंतनापुरती तरी चित्त एकाग्र व्हावं. कारण काहीतरी कामं करताना ऐकण्याचा हा विषय नाही. 99% खिडक्या बंद असल्यामुळे मी हे बोलतो आहे. आधीच हा विषय असा आहे, तो समजणार नाही. नक्की लिहून घ्या माझ्याकडून. चित्त एकाग्र असताना समजत नाही, तर नसताना तर विचारायलाच नको. मला त्याच्यावर भाष्य करण्याची पण गरज नाही. त्यामुळे निदान या श्रवणापुरती, चिंतनापुरती तरी आपण आपलं चित्त एकाग्र करूया. बाकीचे विचार मुख्यतः डोक्यातून बाजूला ठेवूया. कारण जेवढं आपल्याला आज समजणं शक्य आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता आजच्या अभ्यासामध्ये पुढच्या महावाक्याचा विचार करू. पुढचं महावाक्य आपण घेतोय, अहम ब्रह्मास्मी. प्रसिद्ध महावाक्य, आपल्या सर्वांच्या कानावरती हे गेलेलं असतं. याला महावाक्य म्हणतात हे जरी माहीत नसलं तरी हे कुठेतरी आपण ऐकलेलं असतं नक्कीच. अहम ब्रह्मास्मी.
यजुर्वेदाचं हे महावाक्य आहे आणि ते बृहदारण्यक उपनिषदामध्ये येतं. बृहदारण्यक उपनिषद म्हणजे आपलं बृहदारण्यक म्हणलं की याज्ञवल्क्य आठवतात. तर बृहदारण्यक हे जे उपनिषद आहे हे यजुर्वेदाच्या काणवी शाखेच्या वाजसनेयी ब्राह्मणाच्या अंतर्गत येतं. शुद्ध मराठी टेक्निकल डिटेल्स. आपल्याला यजुर्वेदामध्ये बृहदारण्यकात येतं एवढं जरी लक्षात राहिलं तर पुष्कळ आहे. आपलं काम झालं. हा शब्द पण विशेष आहे विचार केला तर बृहदारण्यक, कारण समस्त उपनिषदांच्या तुलनेमध्ये मोठं, मोठं म्हणजे आकाराने मोठं म्हणजे बृहत. बृहत हा जो संस्कृत शब्द आहे ना त्याचा हा अर्थ आहे. आणि तसंच ते वन म्हणजे अरण्यात त्याचं अध्ययन केल्याने ते सांगितल्याने त्याला आरण्यक असं म्हणतात. त्यामुळे या पद्धतीने त्याचं नाव काय पडलं, बृहदारण्यक. काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे थोड्याशा. बृहदारण्यक त्यातलं बृहत शब्द आणि आरण्यक शब्द कसा आला ते आपण पाहिलं. ज्यांना वार्तिककार म्हणतात म्हणजे श्री सुरेश्वराचार्य, आद्यशंकराचार्यांचे प्रसिद्ध शिष्य मंडन मिश्र जे होते, आपल्याला माहिती आहे सर्व कथा. ते श्री सुरेश्वराचार्य झाले. त्यांनी या उपनिषदावरती वार्तिक लिहिलं, एवढे प्रसिद्ध झाले की वार्तिककार म्हटलं की सुरेश्वराचार्य अशी प्रसिद्धी त्यांना मिळाली. काय म्हणतात सुरेश्वराचार्य की अरण्याध्ययनात चैतत आरण्य कमितीर्यते बृहत्वात् ग्रंथोत्थाच बृहदारण्यकम मतम. अरण्याध्ययनात चैतत आरण्यक मितीर्यते. थोडक्यात या ग्रंथाचं अध्ययन अरण्यात होत असल्यामुळे त्याला आरण्यक असं म्हणतात. आणि बृहत्वाद, पण नुसतं बृहत्वाद नाहीत, सुरेश्वराचार्य अजून एक काहीतरी म्हणतात आहेत, ग्रंथतोर्थार्च म्हणजे ग्रंथाचा जो अर्थ, म्हणजे हा बृहत आहे म्हणजे हा ग्रंथ शब्द समृद्धी ज्याला म्हणतात, म्हणजे आकार, त्यांनी तर मोठा आहेच, पण तो अर्थसमृद्धीनी सुद्धा मोठा आहे. अर्थसमृद्धी म्हणजे त्याला खोली म्हणूयात आपण. आणि अशा दोन्ही पद्धतीने तो मोठा असल्यामुळे त्याला बृहदारण्यक म्हटलं. आणि साधारण अशीच मांडणी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यातही केलेली आहे या उपनिषदाच्या. त्यामुळे बृहत्वात ग्रंथत अर्थाच्च बृहदारण्यकम मतम, दोन्ही पद्धतीने डेप्थ आणि विड्थ दोन्ही, आकार आणि खोली, त्याला म्हणायचं बृहदारण्यक. असो, आपल्या काय म्हणूया त्याला महावाक्य या उपनिषदातलं असल्यामुळे थोडंसं त्याचं एक माहिती आपल्याला असावी, या दृष्टीने बृहदारण्यकाचा आपण विचार केला. आता अहम ब्रह्मास्मी या पुन्हा एकदा बृहदारण्यक यजुर्वेदातलं महावाक्य त्याचा आपण विचार करतो आहे. या अहम ब्रह्मास्मी या महावाक्यामध्ये अहम ब्रह्म अस्मी असे 3 पदं येतात. अहम ब्रह्मास्मीचा पदच्छेद म्हणूया त्याला, अहम ब्रह्म अस्मी. त्याचा विचार करणं कर्मप्राप्त, महावाक्याचा विचार म्हणजे. आता यातलं ब्रह्म नावाचं जे पद आहे त्या ब्रह्म शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, परब्रह्म, निरुपाधिक, निरपेक्ष व्यापक, चैतन्य, सच्चिदानंद तत्व इत्यादी
अनेक नावांनी त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे मी काही काय म्हणू त्याला वानगी दाखल सांगितले का एवढीच नाव आहे तसं नव्हे. तत्व एकच आहे, पण संदर्भाप्रमाणे नाव येतात. त्याला कधी परब्रह्म म्हणतात, निरुपाधिक सच्चिदानंद म्हणतात, सद्घन चिद्घन आनंदघन म्हणतात. त्या ब्रह्मतत्वाची लक्षणं सांगताना आता उदाहरणार्थ तैत्तरीय उपनिषद म्हणतं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? सत्यम, सत्य, ज्ञानम, अनंतम. मगाशी मी जे बोललो सद्घन चिद्घन आनंदघन हाच अर्थ आहे त्याचा. थोडक्यात बोलायचं झालं तर हा पुन्हा मोठा विषय आहे बोलण्याचा. पण त्याचं लक्षण केलं, काय केलं? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आता याच निरुपाधिक ब्रह्मतत्वाचं उपाधीसह असलेलं लक्षण काय बोललो मी? निरुपाधिक तत्व मूळचं कसं आहे? निरुपाधिक आहे. त्याला त्याचं स्वरूप लक्षण असं म्हणतात. मी मगाशी जे बोललो सगळं परब्रह्म, निरुपाधिक, निरपेक्ष, व्यापक, तरी बाकी अजून बरेच मी जसं म्हणालो निर्गुण आहे, निरवयव आहे, वगैरे 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 सगळं त्याची स्वरूप लक्षणं आहे. स्वरूप लक्षणं म्हणजे निरुपाधिक ब्रह्माची लक्षणं आहे. पण या निरुपाधिक तत्वाचं जेव्हा उपाधीसह वर्णन केलं जातं त्याला एक उपाधी चिकटवल्या जाते. कोणती ते बघूया आपण. मगाशी सुरुवातच आपण केली काय? अध्यारोपाची मांडणी आहे उपनिषदाची सगळी. चिकटवणं याचा शब्दातच आलं, जे ज्याचं नाही ते त्याला चिकटवणं आपण बोलतो ना मराठीत. उपाधी. पण उपाधीसह असलेलं त्याचं लक्षण म्हणजे त्याला सोपाधिक असं म्हणतात. हळूहळू एक एक शब्द आपण असं छान एकदम मी सोपाधिक शब्द वापरला तर नाही समजत. सोपाधिक, सोप म्हणजे उपाधीसह, सोपाधिक. लक्षण म्हणजेच ईश्वराचं लक्षण. ते बोललेलो आपण सगळं, या सर्व संकल्पना स्वच्छ समजून घेतलेल्या आपण याच दीर्घ मालिकेमध्ये आनंदाचे तत्वज्ञान. पण वेळोवेळी पुन्हा धूळ झटकावी लागतेच. मुद्दा असा, या निरुपाधिक ब्रह्मतत्वाचं उपाधीसह म्हणजे सोपाधिक जेव्हा लक्षण केलं जातं तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात, त्याला ईश्वराचं लक्षण म्हणतात. उदाहरणार्थ श्वेताश्वेतर उपनिषद त्याचं वर्णन करतं सोपाधिक ब्रह्माचं. काय? एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. अप्रतिम श्रुती आहे. एको देव सर्व भूतेषु गूढ म्हणजे काय? सर्व प्राण्यांमध्ये स्थित एक देव आहे. काय सांगणं चाललंय? ईश्वर एकच सर्वांच्या अंतःकरणात, सर्वांच्या अंतःकरणात. देव एकच. तुमच्या अंतःकरणातला वेगळा, माझ्या अंतःकरणातला वेगळा, गायीच्या अंतःकरणातला वेगळा, कुत्र्याच्या अंतःकरणातला वेगळा नाही. एको देव सर्वभूतेषु आलं, सगळं आलं त्याच्यात. सर्वभूतेषु सर्व प्राण्यांमध्ये स्थित एकच देव आहे. तो सर्व व्यापी आहे, म्हणजे तो सर्व व्यापक आहे. आता जाऊ दे, वेळ नाही आपल्याकडे फारसा, पण हे स्पष्ट आपल्याला लक्षात आल्या पाहिजे या गोष्टी आता, की सर्व व्यापक म्हटल्यानंतर कशाला तरी व्यापणं आलं. बरोबर आहे? व्यापक शब्दातच आलं ना, एक व्यापणारा आला आणि ज्याला व्यापायचं ते आलं, म्हणजे सापेक्षता आली, म्हणजे उपाधी आली. म्हणून मी मगाशी स्वरूप लक्षण करताना काय म्हणालो? निरुपाधिक व्यापक म्हणालो. असो, सर्वव्यापी सापेक्षतेने व्यापक, कारण इथे जगताच्या संदर्भाने बोलणं सुरू आहे, कारण सोपाधिक ब्रह्माचं वर्णन सुरू आहे म्हणजे ईश्वराचं वर्णन सुरू आहे. तो सर्व व्यापक आहे, सर्व भूतांतरात्मा, सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. सगळ्यात महत्वाचं वर्णन त्याचं कर्माध्यक्ष
मला ही श्रुती त्याच्यासाठी आवडते. भगवद्गीता तेच दुसऱ्या भाषेत सांगते बरं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण नाही समजत. इतक्या म्हणजे एवढ्या साध्या भाषेत सांगूनही समजत नाही. मग श्रुती कशी समजेल आम्हाला? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन. सर्व उपनिषदांचं सार काढून भगवंतांनी भगवत गीतेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं. पण तेही मला समजत नाही. विषय सुरू आहे कर्माध्यक्ष, म्हणजे कर्म करण्याचा फक्त मला अधिकार आहे, जी भगवद्गीता सांगते आहे. फलावरती माझा अधिकार नाही, कारण फल देणारा तो आहे. आणि मग तो माझ्या कर्माला असंच फळ का देतो वगैरे हे बोलण्याचा आत्ता विषय नाही, प्रयोजन नाही, वेळ नाही. केलाय त्याचाही विचार बऱ्याच वेळा आपण केलाय, करतही राहू भविष्यामध्ये. पण हे कधीच विसरायचं नाही, तो देतो माझ्या कर्मांना फळ. हृद्देशेर्जुन तिष्ठती. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. म्हणजे मी कर्म न करता नुसता विचार जरी केला तेही कर्मच आहे शेवटी, त्याला मानसकर्मच म्हणतात. तो सुद्धा तिथे शुद्ध मराठीत काय होतो, रजिस्टर होतो, सुटत नाही. मानसकर्म आहे, त्याचं फळ मिळणार. मुद्दा असा तो कर्माध्यक्ष आहे, कर्मफल देणार आहे, कर्मांचा अधिष्ठाता आहे, सर्व भूतादिवास आहे, सर्व प्राण्यांमध्ये वास केलेला आहे, साक्षी आहे, सगळ्यांचा साक्षी आहे, सगळ्यांना चेतनत्व प्रदान करणार आहे. चेता केवलो निर्गुणश्च, म्हणजे काय, शुद्ध. केवल म्हणजे शुद्ध, निर्गुण आहे. काय पाहतोय आपण? काय विषयने विसरायचा, नाही तर तपशिलामध्ये हरवून जातो आपण कधी कधी. आपण हे पाहतो आहे की अहम ब्रह्म अस्मी या महावाक्यातलं ब्रह्म नावाच्या पदाचा आपण विचार करतो आहोत. त्यात ब्रह्म या तत्वाला असलेली काही आपण नामाभिधान बघितली, त्याची लक्षणं पाहतो आहोत. त्यातलं निरुपाधिक लक्षणं बघून झालं. आत्ता मी जे बोललो ते सोपाधिक लक्षण आहे. अजून साध्या भाषेमध्ये ईश्वराचं वर्णन आहे. आता हे संपूर्ण जगत, हे जे सगळं जग आपल्याला दिसतं की नाही, सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे आपलं अंतःकरण लीन पावेस्तोवर हे संपूर्ण जग हा अध्यास. अध्यास शब्द समजायला कठीण जात असेल, त्याला शुद्ध मराठी शब्द बोलूया, मेअर परसेप्शन. इंग्लिशमधला शब्द खूप छान आहे बरं. परसेप्शन इज व्हेरी गुड वर्ड, बिकॉज वी परसीव्ह द वर्ल्ड ऑल द टाइम. व्हॉट आर वी डुईंग? वी आर ॲक्च्युली परसिव्हिंग द वर्ल्ड थ्रू 5 सेन्सेस. ज्ञानेंद्रिय. आणि इंग्लिशमध्ये अजून एक छान म्हण आहे, काय, परसेप्शन इज नॉट रियालिटी. त्याचा पारमार्थिक अर्थ पण करता येतो, म्हणून मी बोललो आहे. पण इतके आपण गढून गेलेलो आहोत, इतके रंगलेलो आणि रमलेलो आहोत या परसेप्शनमध्ये, की इट हॅज बिकम अ रियालिटी फॉर अस. अँड द ब्युटी ऑफ दिस परसेप्शन इज माय परसेप्शन मॅचेस विथ युअर परसेप्शन, युअर मॅचेस विथ देअर परसेप्शन, सो ऑल ऑफ अस अग्री. परसेप्शन मॅचेस, सो वी हॅव ॲक्सेप्टेड इट एज अ रियालिटी. मुद्दा, जगत हे अध्यास आहे, परसेप्शन आहे, आणि त्याचं अधिष्ठान हे ब्रह्मतत्व आहे, ज्याचा आपण विचार करतोय. त्याचं अधिष्ठान ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावरती जग काय आहे, विवर्त रूप आहे. आता कळलं असेल मी का बरं प्रस्तावना केली. विषय कठीण आहे. पण आता काही काही शब्द आणणं भागच आहे, कारण माहीत नाही मला कितवा 70-75 सत्र सुरू आहे आपलं आता. आता नाही बोलायचं तर कधी बोलायचा हा प्रश्न आहे. पण काही नाही, छान शांतपणे समजून घेऊया. जग विवर्त रूप आहे असं विधान मी केलं. विशेषेण वर्तते इथे विवर्ता, अशी त्याची व्युत्पत्ती आहे बरं. विवर्त शब्द अनेक वेळा येतो. विशेषेण वर्तते म्हणजे विशिष्ट तऱ्हेचं अस्तित्व किंवा भास किंवा अध्यास.
संध्याकाळच्या वेळेला बाहेर अंगणात गेलो आणि अचानक असं वाटलं कोणीतरी इथे लपून बसलाय. चोर. मला तर चोरच दिसतो. भगवंत असेल इथे असं कधीच वाटत नाही, कारण जे मनात आहे ते बाहेर दिसतं असं म्हणतात. मग लक्षात आहे का, अरे चोरबीर नाही आहे, काल मीच काहीतरी एक गोष्ट ठेवली होती, त्याचा आकार असा मला वाटला की तो चोर वाटला, कोणीतरी बसलाय असं माणूस असं वाटलं. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं भास. याला काय म्हणायचं? अध्यास. आणि ती जी वस्तू ज्याच्यामुळे भास झाला त्याला म्हणायचं त्या भासाचं ते अधिष्ठान. आता समजायला अजून थोडं सोपं झालं. त्यामुळे या जगाला आपण विवर्त म्हणालो. ब्रह्म या अधिष्ठानावरचं जगत काय आहे? विवर्त आहे. त्यामुळे या जगाचं विवर्तोपादान कारण ब्रह्म आहे. आता समजायला सोपं झालं. मी जर आदिशास्त्रीय वाक्य सांगितलं असतं तर समजायला कठीण गेलं असतं. आता समजायला सोपं झालं. किंवा मला तो जो चोर दिसला, तो चोर रूपी जो विवर्त, त्याचं अधिष्ठान ते झाडाचं खोड म्हणा किंवा ती वस्तू म्हणा जी काय दिसली असेल. किंवा आपला नेहमीचा दृष्टांत वेदांतामधला सर्प आणि रज्जू. जगाचं विवर्तोपादान कारण ब्रह्म म्हणजे सर्पाचं विवर्तोपादान कारण रज्जू. समजायला सोपं. ती रज्जू म्हणजे दोरी. दोरी आहे म्हणून सापाचा भास झाला की नाही, म्हणजे दोरी त्याचा अधिष्ठान झाला. पण महत्वाचा मुद्दा आपला काय सुरू आहे हे सगळं मांडणी करताना, अध्यासाचं अधिष्ठान असल्यामुळे. काय बोललो मी? मला जे ज्ञान जगाचं होत आहे, मगाशी आपण ज्याला परसेप्शन असा शब्द वापरला, मला जे सर्पाचं ज्ञान होत आहे, तो सर्प खरंच आहे का? नाही, तर मला त्याचं भास झाला. बरोबर. त्याला आपण परसेप्शन म्हणालो. म्हणजे अध्यास झाला शास्त्राच्या भाषेत. आणि त्या अध्यासाचं अधिष्ठान ब्रह्मतत्व असल्यामुळे काय झालं, या जगाच्या पसाऱ्यातही ते नित्य निर्विकार आहे. जसं त्या सर्पभास काली सुद्धा रज्जू कशी असते? निर्विकार असते. मला सापाचा भास झाला म्हणून ती दोरी म्हणजे रज्जू ही विषारी होते का? नाही. तिचा रंग बदलतो का? नाही. तिच्यात काय परिणाम होतात असे सर्पसदृश? काहीच नाही. कारण सर्पाचा भास होणं हा माझ्या दृष्टीचा दोष आहे. आणि अर्थात तिथे पुरेसा उजेड नाही, पुरेसा अंधार नाही, परिस्थिती. पण सर्प प्रत्यक्षात नसल्यामुळे, तो अध्यास असल्यामुळे, त्याचं जे अधिष्ठान रज्जू जशी नित्य निर्विकार असते, तिच्यात काहीही बदल होत नाही, ती विषारी होत नाही, तिचा रंग बदलत नाही, तिला विषारी दात प्राप्त होत नाही, ती हालचाल करत नाही, इत्यादी इत्यादी. अगदी त्याप्रमाणे या जगताच्या पसाऱ्यामध्ये कितीही प्रचंड पसारा आपल्याला दिसू दे, पण तो अध्यास असल्यामुळे त्याचं जे अधिष्ठान जे ब्रह्मतत्व ते नित्य निर्विकार आहे. कारण मुळात हा अध्यास आहे म्हणून. हा अध्यास नसता तर मग परिणाम स्वाभाविक होता. मग त्याला परिणामवाद म्हणतात. जसं दुधाचं दही होतं, तिथे दूध शिल्लकच राहत नाही, त्याचंच रूपांतर दह्यामध्ये होतं. हे ब्रह्माचं रूपांतर जगतात झालेलं आहे का? नाही. ब्रह्मतत्व तसंच नित्य निर्विकार, त्याच्यावर हा जगताचा अध्यास आपल्याला सुरू आहे. म्हणून त्याचं अजून एक वर्णन करण्यात येतं, असंगो ह्ययं पुरुष. असंगो हि अयं पुरुष. बृहदारण्यक बोलत आहे. अहम ब्रह्म अस्मी या पदातलं ब्रह्म, या महावाक्यातलं ब्रह्म नावाचं जे पद आहे त्याचा आपण विचार करतोय. पुन्हा एकदा विषय काय सुरू आहे, आणि त्याचा आपण दोन पद्धतीने विचार केला. कोणता? निरुपाधिकही विचार केला, सोपाधिकही विचार केला. प्रकृतीचे प्रकृतीचे ना दोन भेद सांगितलेत.
काही छान विचार आहे या महावाक्याच्या निमित्ताने. आपण काय म्हणूया, उपनिषदांचं, वेदांताचे जे काही छान मूलभूत सिद्धांत आहेत ते पण आपल्याला समजून घ्यायचे आहे. महावाक्य तर आहेच, पण एक स्वच्छता असली पाहिजे आपल्या मनामध्ये, स्पष्ट असलं पाहिजे सगळं, गोंधळ नसला पाहिजे कुठे. प्रकृतीचे दोन भेद आहे असं मी म्हणत होतो, त्याच्यासाठी मी हे बोलतोय सगळं. सोपाधिक निरुपाधिक आपण जे बोललो, दोन भेद सांगितलेत प्रकृतीचे. एक शुद्ध सत्वप्रधान प्रकृती, ज्याला माया असं म्हणतात. आता पुन्हा शास्त्राचे शब्द येणार, पारिभाषिक शब्द येणारच आहे, मी जसं म्हणालो, पण त्यांचा अर्थ समजून घेतच आपण पुढे जाणार आहे. आता परवा श्री गणपती अथर्वशीर्ष या विषयामध्ये, नाही, मला वाटतं ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीच्या प्रवचनात, त्याचं रोजच प्रवचन असतात त्यामुळे कुठे बोललोय स्मरणात राहत नाही. ज्ञानेश्वरीच्या प्रवचनामध्ये हा विषय मी मांडत होतो की कारणरूप ईश्वर आणि कार्यरूप देवता अनेक असतात. म्हणून मी म्हणालो त्याचे उपयोग आहेत आपल्याला, लगेच त्याचं अप्लिकेशन आहे, म्हणून हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. असो, प्रकृतीचे दोन भेद त्यातला आपण बोललो, शुद्ध सत्वप्रधान प्रकृती, ज्याला माया असं म्हणतात, आणि दुसरी मलिन सत्वप्रधान प्रकृती, ज्याला अविद्या असं म्हणतात. दोन शब्द झाले, माया, अविद्या, ऐकलेले शब्द आहेत आपण. प्रकृतीचीच रूपं, पण एक शुद्ध सत्वप्रधान आहे, एक मलिन सत्वप्रधान आहे. आता आपण आत्ताच सोपाधिक ब्रह्माचं लक्षण बघितलं, बरोबर, ज्याला आपण ईश्वराचं लक्षण असं म्हणालो. एको देव सर्वभूतेषु गुढ वगैरे, हा जी सगळी श्वेताश्वतर उपनिषदातली श्रुती आपण बघितली. हे जे सोपाधिक ब्रह्माचं लक्षण, त्यालाच मायेमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य असं म्हणतात. म्हणून मी आता हे बोललो, शुद्ध सत्वप्रधान प्रकृती म्हणजे माया, त्या मायेत प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, त्यालाच ईश्वर ते म्हणविल्या जातं. सोपाधिक ब्रह्म, मगाशीचा शब्द सोपाधिक ब्रह्म, आत्ताचा शब्द मायेत प्रतिबिंबित झालेलं, माया विशिष्ट साभास चेतन, अगदी त्याची शास्त्रशुद्ध व्याख्या हवी असेल तर त्याला ईश्वर म्हणवलं जातं. आणि माया ही त्याची काय आहे मग? उपाधी. कारण सोपाधिक ब्रह्माबद्दल आपण बोलतोय की नाही, त्यामुळे उपाधी, माया ही त्याची उपाधी झाली. मात्र ही उपाधी त्याच्या स्वाधीन असते. तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, इत्यादी इत्यादी. ईश्वराचं वर्णन आपल्याला माहिती आहे. पण महत्वाचा मुद्दा काय आहे तो आता मी तुम्हाला सांगतोय. हे सगळं कशासाठी मी सांगतोय, तर माया म्हणजे शुद्ध सत्वप्रधान प्रकृती, असं आपण आता बोललो पुन्हा एकदा. पण बारकावा पहा, सूक्ष्म किती छान आहे. शुद्धता ही नेहमी एकच असते, आहे की नाही? विचार करा. एखादा आता एखादा कापड आहे, समजा शर्ट आहे, आपण तो म्हणतो तो, किंवा एखादं काही आहे, एखादा द्रवपदार्थ आहे म्हणा, पाणी आहे म्हणा, शुद्ध. शुद्धता नेहमी एकच असते. हे पाणी एकतर शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे, विषय संपला. शुद्ध मराठीत आपण बायनरी म्हणतो त्याला. किंवा सदरा आहे, शर्ट आहे, स्वच्छ आहे, शुद्ध आहे, किंवा नाही आहे. त्यामुळे शुद्धता ही नेहमी एकच असते. म्हणून शुद्ध सत्वप्रधान मायेतलं जे प्रतिबिंब आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणालो, तो एकच असतो. तो एकच असतो. म्हणून मला ज्ञानेश्वरीची आठवण झाली. कारण रूप, त्याला ईश्वर म्हटलं. ईश्वर तत्व एकच. पण अविद्या म्हणजे ज्याला आपण मलिन सत्वप्रधान प्रकृती असं म्हटलं, त्याच्यात प्रतिबिंबित जो परमात्मा, त्याला जीव म्हटलं जातं. अविद्या विशिष्ट साभास चेतन, त्याची व्याख्या, तो जीव म्हणवला जातो.
आणि अशुद्धी किती प्रकारची असते? अशुद्धी अनेक प्रकारची असू शकते. आता आपण म्हणालो मगाशी काय शुद्ध किंवा स्वच्छ कापड आहे, त्याला डाग पडला. डाग कुठल्याही प्रकार असू शकतो. तेलाचा डाग असू शकतो, चिखलाचा डाग असू शकतो, रक्ताचा डाग असू शकतो, अजून कशाचे डाग असू शकतो. डाग म्हणजे अस्वच्छता, अशुद्धता पाण्यामध्ये. शुद्ध पाणी नाही, आता ते अशुद्ध झालं. कशाने अशुद्ध झालं? अहो, कशानेही अशुद्ध होऊ शकतं. अनेक कारणं त्याला असू शकतात. पण शुद्धता मात्र एकच आहे, जे मी मगाशी म्हणालो. पण अशुद्धता अनेक प्रकारची. म्हणून जीव अनेक आहेत. ही ती मार्मिकता मी सांगत होतो. जीव अनेक आहेत, पण ईश्वर मात्र एकच आहे. आता या पार्श्वभूमीवरती हे थोडीशी मांडणी मी का केली? या पार्श्वभूमीवरती आपल्या प्रस्तुत महावाक्यातील जे दुसरं पद आहे अहम, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे थोडासा. मगाशी आपण अहम ब्रह्म अस्मी यातला ब्रह्मपदाचा विचार केला आपण, सोपाधिक आणि निरुपाधिक दोन्ही केला. आत्ता आपण थोडंसं पुन्हा एकदा ईश्वर म्हणजे सोपाधिक ब्रह्म आणि जीव हे समजून घेतलं. ईश्वर एकच का, जीव अनेक का, हे समजून घेतलं. आता अहम यातलं जे पद आहे त्याच्यासाठी हे थोडंसं आवश्यक होतं, ही मांडणी. म्हणून आपण आता अहमकडे वळूया थोडंसं. अहम, अहम ब्रह्म अस्मी. आता अहम या शब्दानी एकाच वेळी कुटस्थ आणि चिदाभास यांचा निर्देश होतो. मागच्याला मी एकदा दृष्टांत दिला होता कुठेतरी. पंचदशीला दृष्टांत आहे तो फार सुंदर, की मेहुण शब्द आहे पहा. मेहुण शब्द आपल्याला कळतो. मी आता ती कथा सांगितली होती, ती नाही सांगत बसत. पण मेहुण शब्द किती आहे? एकच आहे. पण मेहुण म्हटल्यानंतर आपल्याला जे अपेक्षित असतं, किती जण येतात मेहुण बोलवल्यावर जेवायला? शब्द एक आहे तर खरं एकच व्यक्ती यायला पाहिजे, पण दोघं जण येतात हो. हे समजून घ्यायला खूप छान आहे. जसं मेहुण म्हटल्यानंतर दोन पती पत्नी, तसं अहम या शब्दानी अहम शब्द उच्चारला की जसं मेहुण म्हटलं की पती आणि पत्नी, तसं अहम उच्चारलं की कुटस्थ आणि चिदाभास. अन्योन्याध्यास रूपेण कुटस्थाभासयोर वपुः एकीभूय भवेन्मुख्यस्तत्र मूढैः प्रयुज्यते. पंचदशी बोलते आहे आपल्याशी. सुंदर श्लोक आहे. अन्योन्याध्यास रूपेण कूटस्थाभासयोर वपुः. काय झालं? कूटस्थ आणि चिदाभास यांचं काय झालं? अन्योन्याध्यास झाला. थांबलो थोडासा, मला प्रश्न पडतो कधी कधी, आता अन्योन्याध्यास शब्द समजून सांगावा का? कारण झालेलं आहे ते सगळं, आपलं सिलेबस झालेला आहे. तरी काही नवीन लोक असतील, पटकन सांगून टाकतो, एका वाक्यात वेळ नाही. लोखंडाचा गोळा तापवला, तप्त केला, लाल बुंद झाला. कल्पना करा, घन अगदी लोखंडाचा गोळा आहे. तो जेव्हा तापवून लाल होतो ना लोहाराच्या भट्टीमध्ये, समजा अचानक तुम्हाला तो तापवलेला गोळा दाखवला तर तुम्हाला हे कळतच नाही की तो लोखंडाचा गोळा आहे. तुम्हाला असं वाटतं तो आगीचा गोळा आहे. बरोबर? पण आग कधी गोल असते का? म्हणजे आगीला कधी आकार असतो का? अग्नीला अग्नीला आकार नसतो. या संदर्भात त्यांनी त्या गोळ्याचा आकार प्राप्त केला. म्हणजे काय झालं? त्या गोळ्याचे जे गुण ते अग्नीवर, आणि अग्नीचा जो लालबुंदपणा तो गोळ्यावरती. याला म्हणायचं अन्योन्याध्यास, एकमेकांचा एकमेकावरती झालेला अध्यास. एवढं पुरेसं आहे, आत्ता आपल्याकडे वेळ नाही. अन्योन्याध्यास, कूटस्थ आणि चिदाभास यांच्या अन्योन्याध्यासामुळे काय होतं? त्यांचं स्वरूप एक होऊन अहम निर्माण होतो. खूप सुंदर विषय बोललेलो आपण याच्या आधी सुद्धा. त्या मला वाटतं दृग्दृश्य विवेकमध्ये तो श्लोक येतो. अहंकारस्य तादात्म्यम चिच्छाया देह साक्षीभी सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. अहंकाराचं तादात्म्य तीन प्रकारे सांगितलं, याचा पण आपण विचार केला होता. आत्ता तो विषय नाही. मला सांगायचं एवढंच आहे,
हे तादात्म्य असल्यामुळे, अन्योन्याध्यास असल्यामुळे कुटस्थ आणि चिदाभास यांनी मिळून अहम निर्माण होतो आणि याच मुख्य अर्थाने अज्ञानाने मोहित लोक हा शब्द वापरतात, असा हा श्लोक आपल्याला शिकवतो. मूढैः प्रयुज्यते भवेन्मुख्य तत्र मूढैः प्रयुज्यते. कठीण झालं? थोडं अजून सोपं करू. जेव्हा मी स्वतःला करता समजतो, मी केलं, मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं, ती असती तर अजूनच बिघडलं असतं, मी असा आहे, मी तसा आहे, मी यव आहे, मी तेव आहे, मला हे भोगायचं आहे, मला ते भोगायचं आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, असं जी माझी बडबड सुरू असते ती अज्ञानाने मोहित होऊन झालेली असते. कारण तिथे मी जेव्हा मी म्हणतो, म्हणजे अहम असा शब्दप्रयोग मी करतो, मराठीत त्याला मी म्हणतात, तेव्हा मी स्वतःला जीव समजलेलं असतं, मी स्वतःला चिदाभास समजलेलं असतं. म्हणजे त्या अहम या शब्दात जे दोन पैलू आहेत, कुटस्थ आणि चिदाभास, त्यातला चिदाभास हाच मुख्य अर्थ बोलून, माझा अर्थ गृहीत धरून माझं अखंड जीवन सुरू असतं. कारण का? कारण जीव या संकल्पनेमध्ये कुटस्थ आणि चिदाभास दोघांचाही समावेश आहे. आता पुन्हा जीव ही संकल्पना आपण सविस्तर समजून घेतलेली आहे याच मालिकेमध्ये, दीर्घ मालिकेमध्ये. जीव ही संकल्पना सिद्धच होत नाही कुटस्थ नसेल किंवा चिदाभास नसेल तर. त्यामुळे अहम या शब्दामध्ये कूटस्थ आणि चिदाभास दोन्हींचा अंतर्भाव असा आपण आत्ता बोललो. जीव या संकल्पनेमध्ये सुद्धा या दोन्हींचा समावेश आहे. हे त्याचे घटक आहेत. याचा अर्थ काय आहे? अहम हा शब्द जीववाचक आहे. अहम ब्रह्म अस्मी या महावाक्यातला अहम हा शब्द जीववाचक आहे. समजलं? अहम शब्दानी जीववाचक आहे म्हणजे काय? अहम शब्दानी जीवाचा अनुरोध होतो आहे, जीवाचा उल्लेख होतो आहे थोडक्यात. कारण अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे असं मी म्हणतो फक्त तोंडानी, शब्दानी. पण म्हणजे काय नेमकं आहे हे समजण्यासाठी हा सगळा विचार सुरू आहे महावाक्याचा. अहम हा शब्द त्याच्यामुळे जीववाचक आहे. आता हे जे महावाक्य आहे किंवा कुठलेही महावाक्य, ज्याला महावाक्य म्हणूनच म्हणतात, ते जे सत्य आपल्या पुढे ठेवतं, कोणतं सत्य ठेवतं? जीवो ब्रह्मैव नापरः. बरोबर आहे? जीव ब्रह्माहून वेगळा नाही, हे त्याचं सत्य. हे सगळं महावाक्य सांगतात की नाही आपल्याला. जीव ब्रह्मैव नापरः, हे जे सत्य महावाक्य आपल्यासमोर ठेवतं, त्याच्या अनुभवासाठी म्हणूया, त्याच्या साक्षात्कारासाठी म्हणूया, काय करावं लागेल? अगदी गणितीय पद्धतीने मांडणी सुरू आहे. जीवाचे दोन घटक बोललो आपण, कूटस्थ आणि चिदाभास. महावाक्य मला सांगताय अहम ब्रह्म अस्मी, आणि अहमचा अर्थ आपण जीव असा केला. मग जीव जर ब्रह्म आहे असं महावाक्य मला सांगतं आहे, तर जीवाचे घटक असलेले हे जे दोन कूटस्थ आणि चिदाभास यांचं ब्रह्मत्व प्रस्थापित व्हावं लागेल का नाही? व्हावंच लागेल. त्याच्याशिवाय जीव ब्रह्म असं कसं म्हणणार? बरं, ब्रह्मतत्व कोणी निर्माण केलेलं आहे का? कसा विचार करावा लागतो? चिंतन कसं करायचं? ब्रह्म, आता त्याचं वर्णन खूप करण्यात येतं. ते उत्पाद्य नाही, ते संस्कार्य नाही, वगैरे वगैरे. आत्ता पुन्हा तो विषय नाही. पण ब्रह्म तत्व निर्माण केलेलं नाही आहे कोणी. का? कारण ते अखंड आहे. ते अखंड आहे. ते नाही अशी अवस्था नाही, ते नाही असा काळ नाही. हे जग निर्माण होतं, बरोबर आहे. आणि म्हणून तर जे निर्माण होतं ते संपावंच लागतं, हाही नियम आहे. म्हणून ब्रह्मतत्व कधीही संपत नाही, कारण ते निर्माणच झालेलं नाही. ते अखंड आहे, आहे, आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. 3 वेळा म्हणतात तुकाराम महाराज. कशासाठी? आमच्यासाठी. तीनही काळात ते आहे. आणि पुन्हा काळ ही आमचीच संकल्पना आहे. ती जगाच्या निर्मितीपासून सुरू झाली. स्पेस अँड टाइम वॉज क्रिएटेड.
त्वम अवस्थात्रयातीता त्वम देहत्रयातीता, अथर्वशीर्ष तेच सांगतंय पुन्हा आपल्याला. मुद्दा ब्रह्मतत्व हे कोणी निर्माण केलेलं नाही, ते उत्पाद्य नाही, ते संस्कार्य नाही, त्याच्यावर संस्कार केला जाऊ शकत नाही, त्याच्यात बिघाड निर्माण होत नाही, त्याच्यात दुरुस्ती होऊ शकत नाही, त्याच्यात बदल होऊ शकत नाही, ते निर्विकार आहे. हे असं असल्यामुळे जेव्हा दुसरं एखादं तत्व, ज्याच्याबद्दल आपण आता बोलतो आहे, जीव नावाचं म्हणा, किंवा विशेषतः कूटस्थ आणि चिदाभास त्याचे दोन घटक, यांचं ब्रह्मत्व जर प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी ते मुळातच ब्रह्म असले पाहिजे. कारण जर ब्रह्मतत्व निर्माण करता येत नाही, त्याच्यावर संस्कार केला जाऊ शकत नाही, त्याच्यात विकार निर्माण होऊ शकत नाही, तर जेव्हा मी दुसरं एखादं तत्व ब्रह्म आहे असं म्हणतो, याचा अर्थ, किंवा ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, याचा अर्थ ते पहिले मुळात ब्रह्मच असलं पाहिजे. आहे की नाही? तर्कशुद्ध विचार सुरू आहे अगदी. म्हणून मी गणितीय मांडणी म्हणालो, खडे मांडल्यासारखी. पण काहीतरी घोटाळा झाला आणि ते ब्रह्म नाही असं वाटू लागलं. हे बरोबर आहे, ते मुळात ब्रह्मच आहेत, पण घोटाळा झाल्यामुळे ते वेगळे वाटायला लागले, म्हणून तर मांडणी म्हणा किंवा दोन वेगळ्या तत्वांबद्दल बोलणं सुरू झालं. त्याला दोन शब्द पण आले, कूटस्थ, चिदाभास, काय अजून अनेक शब्द आहेत, ते सोडून देऊ आपण. पण त्यांचं ब्रह्मत्व प्रस्थापित करण्यासाठी ते मूळचे ब्रह्मच असले पाहिजे, आणि ते आहेतच. पण आमच्या अंतःकरणात, आमच्या बुद्धीमध्ये घोटाळा निर्माण झाला आणि ते ब्रह्म नाही असं वाटू लागलं, म्हणून प्रस्थापित करण्याची वेळ आली. पण ते प्रस्थापित तेव्हाच होऊ शकतात जर ते मूळचे ब्रह्म असतील तर. हा विषय सुरू आहे. मग हा घोटाळा नेमका काय झाला, काय त्याचं स्वरूप आहे, किंवा तो कसा झाला, किंवा कधीपासून झाला, आणि तो घोटाळा पुन्हा दूर कसा करायचा, त्याचं निराकरण कसं करायचं, तो सोडवायचा कसा गुंता, आणि तो सुटला की मग कूटस्थ आणि चिदाभास यांचं ब्रह्मत्व प्रस्थापित कसं होतं, हे ऐकण्यासाठी पुढच्या सोमवारी भेटू. थोडक्यात आपली वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा जेवढं शक्य आहे तेवढं समजावून घेत, थोडं त्याला दृष्टांताची जोड देत, आधार घेत, आपण अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा विचार थोडा समजावून घेतला. हाच विचार पुढच्या सत्रात सुरू ठेवूया आणि हे चिंतनपुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आज हे सगळं ऐकताना हे जाणवलं की ज्या तुम्ही आम्हाला आधी व्याख्या शिकवल्या होत्या सगळ्या, आपण अजूनही या तत्वात या टप्प्यातच आहोत. पण त्या व्याख्यांची फक्त आठवण झाली, पण नक्की त्या कशा होत्या वगैरे याच्याबद्दल नक्कीच विसर पडलेला आहे. तर जुनी सत्र बघायलाच हवी आहेत, हे मला स्वतःला प्रकर्षाने जाणवलं. पण तुम्ही हे सगळं सांगताना छान समजावून थोडीफार परत त्या व्याख्यांची आठवण करून दिली, त्यामुळे परत एकदा तुम्हाला नमस्कार. आता आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. आपल्याला आज भजन सेवा देणार आहेत शिल्पा करंडे. काकू, तुम्ही आले आहात का? हो, आहे मी. अच्छा. आवाज आणि येतोय ना? हो, येतोय. आज शिल्पा काकू आपल्याला परमपूज्य मंदाताईंनी रचलेलं जा वंदा श्री गुरु पाय हे भजन आपल्यापुढे सादर करणार आहेत. काकू, तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करू शकाल का?
करायलाच पाहिजे असेल तर मी करते. नाहीतर करा. जय श्रीराम. मंगेश दादा तुम्हाला नमस्कार. आणि तुम्ही रेडी असाल तर काकू तुम्ही भजन सेवा सुरू करू शकता. हो. जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, भवतरण्या हाची उपाय, भवतरण्या हाची उपाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, आराम मनसे जीवास, हे रूप भवाचे खास, आराम मनसे जीवास, हे रूप भवाचे खास, सुख रूप तया ते त्यास, कळवी हा तरणोपाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, अविनाशी सुख वांछावे, तै अविनाशी सेवावे, अविनाशी सुख वांछावे, तै अविनाशी सेवावे, जैनाशिवंत कवळावे, जैनाशिवंत कवळावे, तै अटळचे हाय हाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, दुःखोद्भव संसारास, सौख्योद्भव परमार्थास, दुःखोद्भव संसारास, सौख्योद्भव परमार्थास, परमार्थ तो गुरुबोधाता, यास्तव त्या शरणा जाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, मृग तो या प्रति मृग धावे, जल फसवे ना वाटावे, मृग तो या प्रति मृग धावे, जल फसवे ना वाटावे, ज्याला भ्रमतो श्रम पावे, ओळखण्या तू असहाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, जे दिसते ते नासाच, ते जे साच दिसेनाच, जे दिसते ते नासाच, जे ते जे साच दिसेनाच, अंजन नयनी पडताच, उमजेल खरे ते काय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, भवतरण्या हाची उपाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय, जावंदा श्री गुरुपाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. काकू खूप छान झाली भजन सेवा. तुमच्या भजन सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर अर्थपूर्ण असं भजन आहे. नक्कीच
दादा, आज आपण काही प्रश्न उत्तरं घेणार आहोत. आपल्याला वेळ आहे की नाही? तो घेऊ शकतो. अ, तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही अनम्यूट व्हा आणि शक्यतो व्हिडिओ चालू करा आणि मग प्रश्न विचारा.